स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। तरी जे उचित धर्मशास्त्राधारे झनी ते मुरारे सांगे मज। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदी आळीच्या कृपाशीर्वादाने स्वामीजींच्या परमानुकंपेने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो। द्वितीय अध्यायाचं आपलं चिंतन चालू आहे आणि 7व्या श्लोकावरील अंतिम अभंगाचं अर्थात 100व्या क्रमांकाच्या अभंगाचं चिंतन आपण आज करणार आहोत। या अभंगातून अर्जुन भगवंताशी शरणागती पत्करल्यानंतर बोलतोय की देवा, आम्ही नेमकं काय करावं हे माझं मलाच कळत नाहीये आणि आम्हाला सर्वतोपरी आधार हा केवळ तुझा आहे। यामुळे माझं आत्तापर्यंतचं बोलणं जर तुला पटत नसेल देवा, तर तरी जे उचित धर्मशास्त्राधारे झनी ते मुरारे सांगे मज। तर जे आम्हाला योग्य असेल आणि जे धर्माच्या विरुद्धही नसेल असं ते मला सांगा। आणि झणी या शब्दाचा अर्थ आहे लवकर, सत्वर। ठीक आहे। या अभंगाचा विचार करताना अर्जुन देवाला म्हणतो, जे निश्चित श्रेय असेल ते मला सांगा। यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे। माझ्या आत्यंतिक हिताचं जे असेल ते सांगा। कारण की असं आहे, आपलं हित करणारा कोण आहे तर परमात्माच आहे। आता माझे हाती देई माझे हित, करी माझे चित्त समाधान। म्हणून देवाकडे प्रार्थना आहे की आता माझं जे हित असेल ते माझ्या हातामध्ये दे आणि देवा माझं चित्त आपण समाधान करा। उचिताचा दाता कृपावंता तू अनंता। जे उचित आहे ते प्रदान करणारा दाता तू आहेस। तू अनंत कृपावंत आहेस। तुकोबरायांची भाषा काय आहे खरं तर या ठिकाणी हित अहिताचा विचार आहे की नाही उचित शब्दातून। तर हित म्हणजे काय हेच पहिले माणसाला कळालं पाहिजे। आणि या हिताचा विचार करण्याकरता कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेता यांचा संवाद आलेला आहे। थोडासा विचार मी आपला समोर या बाबतचा मांडतो। त्या कठोपनिषदामध्ये अशी कथा आहे की या नचिकेताचे वडील रोज अनेक गायी दान करत असत, परंतु त्या गायी दान करत असताना अशा गायी दान करत असत
पितोदकाः जगधतृणाः, याचा अर्थ ज्यांनी आतापर्यंत पाणी प्यायलेलं आहे आता इथून पुढे पुन्हा पाणी पितील याची शाश्वती नाही. ज्यांनी गवत खाल्लं आहे आता इथनं पुढे पुन्हा गवत खातील याची शाश्वती देता येत नाही. अशा निरुपयोगी मरतुकड्या गायी त्याचे वडील दान करत होते. अर्थात उपनिषदांनी ही एक मानवी प्रवृत्तीच आपल्यासमोर या कथेच्या माध्यमातून ठेवली. मनुष्य असा आहे की एकतर लवकर दान करण्याकरता प्रवृत्त होतच नाही, आणि जरी प्रवृत्त झाला तरी जे आपल्याला निरुपयोगी आहे ते दान करून तो पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी असं आहे, दान करताना थोडं जरी असेल तरी चालेल, परंतु ते चांगलं असलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. म्हणून तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, थोडे परी निरे व्हावे. थोडं असेल तरी चालेल, परंतु ते चांगलं असलं पाहिजे आणि शुद्ध भावनेने असलं पाहिजे. ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. या नचिकेताने विचार केला की अरे आपले वडील अशा गायी दान करतायत आणि अशा गायी दान करून उपयोग नाही, आणि म्हणून त्यांनी वडिलांना सांगितलं, बाबा अशा गायी दान करू नका, चांगल्या गायी दान करा. 10 दान करण्याच्याऐवजी एकच दान करा, परंतु ती पयस्विनी दान करा. धर्मशास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे, सवत्स आणि पयस्विनी धेनू दान करावी. त्या वडिलांना असं जाणवलं, मुलाला काय कळतंय. त्याने सांगितलं, गप बैस, मी दान करतोय, मध्ये बोलू नको. मोठी माणसं बोलत असताना, काही करत असताना लहान्याने मध्ये बोलू नये. तो शांत बसला नचिकेता, पण त्याला राहावे ना, कारण की आपल्या वडिलांचं कल्याण व्हावं ही त्याची अपेक्षा होती. काय आहे, असं दान करून पुण्य मिळत नाही, उलट पक्षी पाप लागत असतं. म्हणून तिथे असं वर्णन आहे, आनंदानामते लोकाः, ज्या लोकांमध्ये आनंद नाही अशा लोकांना असं दान करणारी व्यक्ती प्राप्त होत असते. वडिलांचं हित व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांच्याकडनं दान चांगलं झालं पाहिजे. पुन्हा तो बोलला नचिकेता, बाबा अशा काही दान करू नका. त्यावेळेला बापाने सांगितलं, हे बघ, दोघांच्या मध्ये बोलणारा तिसरा जो असतो तो मूर्ख असतो, लक्षात ठेव. या संदर्भामध्ये आणखी एक अंतर्गत विचार सांगून जातो. काय झालं, एकदा भोजराजाची पत्नी तिच्या जीवलग मैत्रिणीसह एकांतामध्ये काही चर्चा करत होती, आणि एकांतातली चर्चा असल्या कारणाने तिने आपल्या द्वारपालाला आज्ञा केली होती की कुणीही जरी आलं तरी आम्ही काही महत्त्वाची चर्चा करतोय तर त्याला आतमध्ये सोडायचं नाही. द्वारपाल म्हणाला ठीक आहे, आणि योगायोग असा की स्वतः भोजराजच राणीकडे गेले. त्यावेळेला आता राजाला अडवायचं की न अडवायचं असा प्रश्न त्या द्वारपालाला पडला. त्या द्वारपालाने सांगितलं, महाराज माफ करा, परंतु राणीसाहेबांचा असा आदेश आहे की कुणीही जरी आलं तरीसुद्धा त्याला आतमध्ये सोडू नका, आमची काही महत्त्वाची एकांतातली चर्चा आहे. राजा म्हणाला ठीक आहे, परंतु बाकीच्यांना कुणालाही सोडू नये इथपर्यंत मान्य आहे. मी राजा आहे, मला जाण्याकरता काय प्रतिबंध, जाणार मी. आता राजासमोर बिचारा नोकर काय बोलणार, म्हणून राजा आत गेला. आता या दोघींची चर्चा चाललेली होती, आणि तेवढ्यात अचानक मध्ये राजा आलेला पाहिला, आणि त्या राणीने भोजराजाचं स्वागत केलं, या मूर्खा या. आता मैत्रिणीसमोर पत्नीने आपलं या मूर्खा या असं स्वागत केलेलं पाहिल्यानंतर राजाला तरी ते बरं वाटलं असेल का. राजा विचार करायला लागला, एवढा मोठा माझा अपमान केला, मूर्ख म्हणाली मला. आणि म्हणून राग आला, संतापाच्या भरामध्ये तिथनं निघाला. पण राजाला कळेना की आपली पत्नी आपल्याला मूर्ख का म्हणाली. दरबारात आला. आता दरबारामध्ये जो कोणी येईल राजा त्याचं स्वागत करायचा, या मूर्खा या. विद्वान यो, सेनापती यो, योद्धा यो, कोणीही जो कोणी येईल त्याचं स्वागत राजा एकाच शब्दाने करायचं, या मूर्खा या. आता प्रत्येकाला संशय निर्माण झाला, काय झालं आज राजेसाहेबांना, काय एवढे रागावले असतील. जो येईल त्या प्रत्येकाचं स्वागत या मूर्खा या वाक्यानेच करतायत.
पण कुणालाच काही उत्तर कळेना. एवढ्यामध्ये भोजराजाच्या पदरी कवी कुलगुरू कालिदास होते. कालिदास आले. कालिदास आल्याबरोबर भोजराजाने त्यांचंही स्वागत केलं. या मूर्खा या हे ऐकल्याबरोबर कालिदासांनी एक श्लोक उच्चारला. कालिदास म्हणाले, खादन्न गच्छामि हसन्न चल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन किं कारणं भोज भवामि मूर्खः. या श्लोकाचा अर्थ असा की भोजराजा, खादन्न गच्छामि, मी चालता चालता खात नाही. बरेच जण अशी असतात बघा, बाहेर गेले की शेंगदाणे वगैरे काही विकत घेतात आणि चालता चालता तोंडामध्ये टाकत चालतात. किंबहुना आपल्याकडे काय सांगावं, आज भोजन पद्धतीमध्ये सुद्धा बदल झाला आहे की नाही. पूर्वी आपल्याकडे भोजन पद्धती अशी होती, रीतसर आसन मांडून त्याच्यापुढे पाट ठेवून, पाटावरती ताट ठेवून आणि असं खाली बसून व्यवस्थित रीतीने भोजन केलं जात असे. परंतु आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे, आपण ताट वाटी हातात घ्यायची, वाढपी असतात ते वाढतात, आपण ते वाढून घ्यायचं आणि मिळेल त्या ठिकाणी बसून खायचं, नाही तर उभ्यानेच खायचं. ही परिस्थिती आज अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कवी कुलगुरू कालिदासाने तर अशांना मूर्खाच्या यादीमध्ये ढकललेलं आहे. आता तुमचा तुम्ही विचार करा. खादन्न गच्छामी, त्यानंतर हसन्न जल्पे. दुसरं मूर्खाचं लक्षण सांगितलेलं आहे की मी विनाकारण हसत नाही, बोलत नाही. काय बोलताना जर तसा विनोद झाला तर माणसाने हसणं हे योग्य आहे, संमत आहे. परंतु त्या पद्धतीचा विनोद न होता सुद्धा जर मनुष्य विनाकारणच हसायला लागला असेल तर मग मात्र ते मूर्खाचं लक्षण आहे. त्यामुळे कवी कुलगुरू कालिदास म्हणाले, हसन्न जल्पे. गतन्न शोचामि कृतन्न मन्ये. जे होऊन गेलंय, जे घडून गेलेलं आहे त्याचा मी शोक करत नाही. कारण की शेवटी गुरुदेव एक वाक्य सांगायचे, गतम गतम. जे होऊन गेलं ते होऊन गेलंय, ते कधीही बदलत नाही. मुखातनं बाहेर पडलेला शब्द, यानंतर धनुष्यातून बाहेर पडलेला बाण, शरीरातनं बाहेर पडलेला प्राण, ह्या गोष्टी कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा परत येत नाहीत. हातातून निघून गेलेली वेळ, आयुष्यातला निघून गेलेला क्षण, कितीही प्रयत्न केले तरी ते परत येत नाहीत. आणि असं असल्यामुळे जे होऊन गेलंय, जे घडून गेलंय त्याचा माणसाने शोक करू नये. वर्तमान काळ आपल्या हातामध्ये आहे, भविष्य आपल्या हातामध्ये आहे. वर्तमान सुधारण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा वर्तमान काळ सुधारला गेलाय त्याचंच भविष्य जे आहे हे चांगलं होत असतं. आणि असं असल्यामुळे जे घडून गेलंय त्याचा मी विचार करत नाही. गतन्न शोचामी, कृतन्न मन्ये. अर्थात जे घडून गेले त्याविषयी जो शोक करणारा असतो ना, तो मूर्ख आहे. आता मूर्खाची किती लक्षणं पाहिली आपण? 3 लक्षणं पाहिले. पहिलं, जो चालता फिरता खातो तो मूर्ख आहे. जो विनाकारण हसतो तो मूर्ख आहे. जे होऊन गेले त्याचा जो शोक वाहतो तो मूर्ख आहे. चौथा मूर्ख सांगितलेला आहे, आपण जे केलेलं आहे त्याचा अभिमान बाळगणारा. कृतन्न मन्ये. अर्थात माणसाने कर्तृत्वाने फार मोठं असावं, परंतु आपल्या कर्तृत्वाचा अभिमान मात्र त्यांनी बाळगू नये. आणि जो कर्तृत्वाभिमान बाळगणारा आहे, कवी कुलगुरू कालिदासांनी त्याला मूर्खाच्या यादीमध्ये ढकललेलं आहे. आता ही 4 मूर्खाची लक्षणं सांगितली आणि कालिदास म्हणतात की मी यापैकी काहीच केलेलं नाही आहे, तरी मी मूर्ख कसा? भोजराजाला अजूनही उत्तर मिळत नव्हतं. पण पुढे मात्र कवी कुलगुरू कालिदास म्हणाले, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन. हे राजन, ज्या वेळेला 2 जण बोलत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये नाक खुपसायला मी तिसरा जात नाही, मध्ये मी बोलत नाही.
आणि असं असताना तुम्हाला मूर्ख का म्हणाला? भोजराजाला अत्यंत आनंद झाला. त्यांनी आनंदाने कालिदासांना मिठी मारली आणि सांगितलं की माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं. माझी पत्नी राणी मला मूर्ख का म्हणाली त्याचं उत्तर आज मिळालं, कारण मी दोघीजणी एकांतामध्ये चर्चा करत असताना मध्ये गेलो. तात्पर्य काय मला सांगायचं आहे, दोघांमध्ये तिसरा बोलला की तो बोलणारा मूर्ख ठरत असतो. इथे वडील गाई देत आहेत आणि नचिकेता वारंवार मध्ये बोलतोय, त्यामुळे त्या वडिलांनी समजावून सांगितलं, अरे नचिकेता, वारंवार मध्ये बोलणारा जो आहे तो शास्त्राच्या दृष्टिकोनातून मूर्ख असतो, शांत बस, बोलू नकोस. असं 2 वेळेला त्याचं निवारण केलं तरी देखील नचिकेता पुन्हा तिसऱ्या वेळेला म्हणालाच, बाबा अशा गाई दान देऊ नका. बाबा, ह्या सर्व गाई निरुपयोगी झाल्या म्हणून तुम्ही दान करत आहात. मग तसा मीही जर निरुपयोगी झालो तर तुम्ही मला पण दान कराल काय? आणि जर तुम्ही माझं दान करणार असाल तर तुम्ही मला कुणाला दान कराल? असा प्रश्न विचारल्यानंतर संतापलेल्या त्या वडिलांनी रागाच्या भरामध्ये आपल्या सत्पात्र, सत्शील, सुशील अशा त्या मुलाला रागाच्या भरात सांगितलं, जा मृत्यवे त्वाम ददामी, मी तुला मृत्यूला देतो, यमाला दिलं मी तुला. आता नचिकेता विचार करायला लागले की वडील जरी रागाच्या भरामध्ये आपल्याला हे बोलले असतील तरीसुद्धा वडिलांचं वचन खरं करणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. कारण मुलामध्ये 3 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. उत्तमश्चिंतितं कुर्यात, प्रोक्तकारी तु मध्यमः. वडील जे विचार करतात म्हणजे वडिलांचं मनोगत जाणून त्याप्रमाणे आचरण करणारा जो आहे तो उत्तम पुत्र आहे. त्यामध्ये वडिलांनी आज्ञा दिलीच पाहिजे, त्यांनी मुखाने शब्दाने सांगितलंच पाहिजे, याची त्याला गरज लागत नाही. पण वडिलांचं मनोगत काय आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आचरण करणारा हा उत्तम कोटीतला पुत्र असतो. अशा उत्तम कोटीतले पुत्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आहेत. एकाही रामायणामध्ये असा उल्लेख नाही की दशरथ राजांनी कुठेतरी रामरायाला सांगितलं, रामा तू वनवासाला जा, असं प्रत्यक्ष आदेश दशरथांनी रामरायाला कुठेही दिलेला नाही. पण असा असताना आपल्या वडिलांचं मनोगत जाणून रामराय वनवासाला प्रवृत्त झाले, हे उत्तम पुत्राचं लक्षण आहे. उत्तमश्चिंतितं कुर्यात. मध्यम पुत्र असा असतो, प्रोक्तकारी तु मध्यमः. वडिलांनी सांगितल्यानंतर त्याप्रमाणे आचरण करणारा जो आहे तो मध्यम पुत्र आहे. आणि वडिलांनी सांगूनही त्याप्रमाणे आचरण न करणारा जो आहे तो अधम पुत्र मानला गेलेला आहे. नचिकेताने विचार केला, मी तर उत्तम कोटीतला पुत्र आहे, वडिलांचं मनोगत जाणून त्याप्रमाणे आचरण करणारा पुत्र आहे, आणि असं असताना सुद्धा वडिलांनी मला सांगितलं मृत्यवे त्वाम ददामी. मग आपण वडिलांच्या या वचनाचं सार्थक्य केलं पाहिजे, म्हणजे ते वचन खरं करून दाखवलं पाहिजे. आणि याकरता त्या नचिकेताने चिता पेटवून त्या चितेत प्रवेश केला. आता तो बटू यमलोकात गेला. ज्या वेळेला हा नचिकेता यमलोकात गेला त्यावेळेला यमधर्म काही कारणानिमित्ताने बाहेर गेलेले होते. त्यांना येण्याकरता 3 दिवसांचा कालावधी लागला. येऊन पाहिलं, तेजपुंज असा दिव्य बटू आपल्या द्वारामध्ये आहे. त्यांनी आपल्या सेवकांना प्रश्न विचारला, हा बटू केव्हापासून इथे आहे? त्यावेळेला द्वारपालांनी सांगितलं, गेल्या 3 दिवसापासून तो इथे आहे. मग यमाने येऊन त्या बटू समोर हात जोडले आणि सांगितलं, हे बटू, आपण अग्नी सदृश तेजस्वी आहात आणि आतिथी आहात. 3 दिवसपर्यंत आपण माझ्या द्वारावर विना अन्न पाण्याचे राहिला आहात. हा दोष माझ्याकडनं घडलेला आहे, म्हणून या दोषाच्या परिमार्जनार्थ मी आपणास 3 वर देण्यास तयार आहे. आपल्याला जे हवं असेल ते आपण मागून घ्या. त्यावेळेला त्या नचिकेताने काही वरदान मागितलेले आहेत. पहिल्या वरदानाने असं मागितलंय की मी इथून ज्यावेळेला परत जाईन
त्यावेळेला सर्वांनी मला ओळखावं. कारण असं आहे, एकदा घटना घडली की त्यानंतर मनुष्य हा अत्यंत विस्मरणाचा विषय होत असतो. पूर्वजन्मातली व्यक्ती पुनर्जन्मात आपल्याला ओळखू येते का? येत नाही. तर मला ओळखावं ही एक पहिली बाब. आणि मी मरणाला प्राप्त झालो होतो हे कुणाच्याही स्मरणात राहू नये, हे पहिल्या वराने मी वागतो. यमराजाने आनंदाने ते वरदान दिलं. तदनंतर दुसऱ्या वराने दहरादी विद्या ज्या आहेत त्यांची याचना या नचिकेताने केली. यमराजांनी तेही वरदान दिलं. आणि तर तिसरं वरदान मागायला सांगितल्यानंतर या नचिकेताने सांगितलं, महाराज, ज्या ब्रह्मविद्येच्या आत्मविद्येच्या ज्ञानाच्या योगाने जीव हा जन्म मरण अनर्थ परंपरेतून कायमचा मुक्त होतो, अशी जी आत्मविद्या आहे ती आपण मला प्रदान करा. हे ऐकल्यानंतर यमांनी विचार केला की अरे, लहान मुलगा आहे परंतु आत्मविद्या मागतोय, ब्रह्मविद्येची याचना करतोय. ही ब्रह्मविद्या अशीच कुणालाही देता येत नाही. कारण वेदांत श्रवण करायचं असेल तर त्याकरता अधिकार असावा लागतो. म्हणून एक सूत्र असं आहे, अर्थात मी फक्त सूत्र सांगून जातो, त्याचा विस्तार आत्ता करत नाही. वेदांत कुणाला सांगावा, तत्वज्ञान कुणाला सांगावं, तर प्रशांत चित्ताय जितेंद्रियाय प्रहीण दोषाय यथोक्तकारिणे गुणान्वितायानुगताय सर्वदा प्रदेयमेतत् सततं मुमुक्षवे. या श्लोकामध्ये काही विशेषणं दिलेली आहेत आणि या लक्षणांनी जो युक्त आहे त्यालाच ही आत्मविद्या देता येते, अन्यथा सर्वांना ही आत्मविद्या देता येत नाही. यमधर्म विचार करतायत, खरोखर हा आत्मविद्येचा अधिकारी आहे की नाही, साधन चतुष्टय संपन्न महात्मा आहे की नाही, समाधी षटक मुमुक्षुता याच्या ठिकाणी आहे की नाही, पाहिलं पाहिजे. आणि म्हणून यमांनी सांगितलं, अरे ती आत्मविद्या मिळवून करतो काय, त्यापेक्षा मी तुला दुर्लभ असे असलेले वर देतो, आपण त्याचा स्वीकार करा. नचिकेताने प्रश्न विचारला की काय द्याल आपण. त्यावेळेला यमाने सांगितलं, शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून पशून हस्ति हिरण्यमश्वान भूमेर महदायतनं वृणीष्व स्वयंच जीव शरदो यावदिच्छसे. ज्यांना पूर्ण 100 वर्ष अर्थात पुरुषायुष्य आहे, शतायुर्वै पुरुषः असं एक वाक्य आपल्याला वेदामध्ये पाहायला मिळतं. पुरुषाचं पूर्ण आयुष्य किती, 100 वर्षापर्यंत. म्हणून ते असं आहे बघा, शतं जीवेम शरदः शतं शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतं अदीनाः स्याम शरदः शतं भूयश शरदः शतातो. अर्थात आम्ही 100 वर्ष ऐकावं, 100 वर्ष पाहावं, 100 वर्ष बोलावं, 100 वर्ष चालावं. अर्थात पूर्ण पुरुषायुष्य आमचं आयुष्य निरोगी असावं आणि सर्व इंद्रिय आपापलं कर्म करण्याकरता समर्थ असावेत, अशी 100 वर्षाची गणना आहे. तर ज्यांना पूर्ण पुरुषायुष्य आहे, जे शतायू आहेत, असे मुलं नातू पंतू मागून देतो. शतायुषः पुत्रपौत्रान् वृणीष्व बहून पशून, त्यानंतर हत्ती, घोडे इत्यादी भरपूर पशु मागून घे. काय आहे, आता सध्या आपल्याकडे जे काही धन मोजलं जातं ना, हे नोटांच्या स्वरूपामध्ये वगैरे मोजलं जातं की यांच्याकडे एवढी लक्ष किंमत आहे, रुपये आहेत, यामुळे हे श्रीमंत आहेत वगैरे. परंतु पूर्वी मात्र नोटांवरती धनाची गणना नव्हती. गोधन वाजी धन और रतन धन खान. गोधन, घोडे असणं हे धन, हत्ती असणं हे धन आणि रत्न असणं, सोनं असणं हे धन मानलं जात असे. आणि आजही बघा आपण, नोटांचं अवमूल्यन होतं परंतु धातूचं अवमूल्यन होत नाही. आपण सर्वांना इतिहास माहिती आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी 1000 आणि 500च्या नोटा ह्या बंद करण्याचा निर्णय झाला. ज्या क्षणी तो निर्णय घेतला गेला त्या क्षणी त्या 1000 रुपये किंवा त्या 500 रुपयाच्या नोटेला काही किंमत राहिलेली नव्हती.
परंतु पूर्वीचे पैसे जे आहेत हे तांब्याचे, पितळी, चांदीचा रुपया असे पैसे असत. विचार करा की त्यावेळेला जरी ते चलनातनं बाद झाले तरी धातू या स्वरूपामधून त्यांना किंमत आहेच की नाही, होतीच, अवमूल्यन नव्हतं. आता उदाहरण आपण गृहीत धरा, 2000 रुपयाची नोट आहे, परंतु ती चलनातनं बाद झाली की तिचं इतकं अवमूल्यन की कवडी मूल तिला किंमत नाही. आणि असं असल्यामुळे पूर्वी धन हे आपल्याकडे असलेल्या पशुधन, त्यानंतर शेती, अन्नधान्य, धातू या दृष्टीने मोजलं जात असे. म्हणून त्या यमाने सांगितलं, बहुन पशून हस्ती हिरण्यमश्वान, भरपूर पशु मागून घे, हत्ती, हिरण्य म्हणजे सोनं, घोडे, काय पाहिजे ते मागून घे. बरं, हेच नाही, भूमेर महदायतनं वृणीश्व, हवी तेवढी जमीन मागून घे. आता गंमत अशी झाली, हा नचिकेता म्हणायला लागला, यमा तुम्ही एवढं सर्व द्याल, मान्य आहे, हो हे तुमचं सामर्थ्य आहे, परंतु माझे डोळे बंद झाले तर या सगळ्याचा उपयोग काय? कारण की असं आहे, आपल्याकडे जेवढं काही आहे धन, धान्य वगैरे, या सर्वांचा उपयोग कुठपर्यंत? आपण जिवंत आहोत तोपर्यंत. एकदा का आपले डोळे मिटले की काही आपल्या उपयोगाला येत नाही. या संदर्भामध्ये सुद्धा एक चिंतन असं आहे, माझ्या अंदाजे भर्तृहरीच किंवा भोजराजा यांच्या या दोघांपैकीच एकाचं चिंतन आहे. राजा कवी होता, स्वतः रचना करत असे. एक दिवस रात्री राजाला झोप येईना आणि काय करावं. मग राजाने ठरवलं की आपण आपल्याच वैभवाचं चिंतन करायचं आणि रचना करायची. म्हणून त्याने आपल्याकडे असलेल्या वैभवाची रचना केली, म्हणजे त्याचा वर्णनाची रचना केली. चेतो हरा युवतया सुहृदोनुकूलाहा. त्या असं म्हणायला लागला की मला चित्तहरण करणाऱ्या अनेक पत्न्या आहेत, युवती माझ्या वश आहेत, सुहृदोनुकूलाहा, मित्र माझ्या अनुकूल आहेत. वायू वेगाने धावणारे घोडे माझ्याकडे आहेत, मदमत्त असे अनेक हत्ती माझ्याकडे आहेत. अशा रीतीने आपल्या सगळ्या वैभवाचं वर्णन तो राजा एका श्लोकाच्या माध्यमातून करायला लागला. 3 चरण त्याने निर्माण केले, परंतु 4थं चरण मात्र त्याला सुचेना. तो विचार करत होता आणि जी आपण रचना केलेली 3 चरणं आहेत ते 3 चरणं वारंवार म्हणत होता. त्याच वेळेला राजवाड्यामध्ये चोरी करण्याकरता एक चोर आलेला होता. तो चोर सुद्धा संस्कृत भाषा ज्ञान संपन्न होता. त्याने ते राजाच्या मुखातले श्लोकाचे 3 चरण ऐकले आणि राजाला 4थं चरण सुचत नाही हे लक्षात घेऊन ती समस्या परिपूर्ण होण्याकरता त्याने एक चरण सांगितलं, सम्मेलने नयनयोर्न हि किंचिदस्ती. याचा सरळ अर्थ असा आहे, राजा तू एवढं आपल्या वैभवाचं वर्णन केलं, परंतु ज्या वेळेला डोळे मिटल्या गेले त्यावेळेला मात्र यापैकी एक कवडी देखील उपयोगाला येणारी नसते. जोपर्यंत डोळे उघडे आहेत तोपर्यंतच हे सर्व अनुकूल आहे. डोळे बंद पडले, डोळे झाकल्या गेले की सर्व समाप्त. राजाला आनंद झाला. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, कितीही आपल्याकडे सत्ता संपत्ती असेल तरी त्या सत्ता संपत्तीचा उपयोग कुठपर्यंत? जोपर्यंत मरण प्राप्त होत नाही तोपर्यंत. एकदा का मरण झालं की सगळं इथेच राहतं. आणि असं असल्यामुळे नचिकेताने यमाला प्रश्न विचारला, अरे मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कदाचित मला सुख देतील, परंतु माझं मरण झाल्यानंतर या गोष्टींचा मला काय उपयोग आहे? मग अशा गोष्टी घेऊन तरी काय उपयोग आहे? मग याकरता नचिकेताला यमांनी दिलेलं शेवटचं प्रलोभन असं आहे, स्वयंच जीव शरदो यावद इच्छसी. जोपर्यंत
तुझी इच्छा आहे तोपर्यंत तुला मरण येणार नाही. आता विचार करा, एवढं सर्व मिळाल्यानंतर कोण तत्त्वज्ञान ऐकायला प्रवृत्त होईल हो? एवढं प्रलोभन दिलं, परंतु हे सर्व प्रलोभन ऐकूनही त्या नचिकेताने मात्र यमाला सांगितलं. नचिकेता म्हणाला की यमा, आपण हे सर्व देण्याकरता समर्थ आहात, दीर्घायुष्यही प्राप्त होईल, सत्ता संपत्ती सर्व प्राप्त होईल, पण शेवटी हे सर्व नश्वरच ना. आणि असं असल्यामुळे मला यापैकी काहीही नको. मला केवळ ज्या तत्त्वज्ञानाने जन्म मरण अनर्थ परंपरा कायमची परिसमाप्त होते असं जे तत्त्वज्ञान आहे तेच आपण प्रदान करा. आणि हे ऐकल्यानंतर यमांना अतिशय आनंद झाला की अरे, आपण अनेक प्रकारचे प्रलोभन देऊनसुद्धा हा नचिकेता प्रलोभनांना भुलला नाही, बळी पडला नाही. आणि म्हणून त्या यमाने त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ संपरीत्य विविनक्ति धीरः श्रेयो हि धीरोभिप्रेयसो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमाद वृणीते. या रुचीचा अर्थ असा की श्रेय आणि प्रेय असे एकंदरीत दोन मार्ग आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. तर यापैकी ज्यांची केवळ योगक्षेमावर दृष्टी असते असे मंद प्राज्ञ असलेले पुरुष प्रेय मार्गाचं वर्ण करतात. योगक्षेम म्हणजे काय, तर पुढे आपल्याला भगवंताच्या वचनातून येणारच आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. अप्राप्तस्य प्राप्तिर्योगः प्राप्तस्य परिरक्षणं क्षेमः. जे आत्तापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही ते मिळणे याला योग म्हणतात, आणि जे मिळालेलं आहे ते टिकणं, त्याचं रक्षण होणं याला क्षेम असं म्हणतात. तर जे मंद पुरुष असतात ते योग आणि क्षेम यावरच त्यांची नजर असल्या कारणाने ते प्रेय मार्गाचं वर्णन करतात. अर्थात ऐहिक भोग आणि पारलौकिक भोग यांची प्राप्ती व्हावी एवढाच ते विचार करत असतात. परंतु जे धीर पुरुष असतात ते मात्र श्रेय अर्थात आत्यंतिक हिताचा विचार करत असतात, आणि त्यामुळे ते ऐहिक किंवा पारलौकिक भोगाला भुलत नाहीत. ज्याचं वर्णन पसायदानामध्ये माऊलीने केलेले, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, दृष्ट आणि अदृष्ट उभयांवरही ते विजय प्राप्त करतात. किंबहुना या पलीकडे सांगायचं असेल तर दृष्ट पदार्थ आणि अनुश्राविक पदार्थ या सर्वांच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये वितृष्णा वैराग्य निर्माण झालेलं असतं. आणि असे जे पुरुष असतात तेच श्रेय म्हणजे हिताचा विचार करत असतात. अर्थात परमात्म प्राप्ती हेच हित आहे हे आपल्याला कळालं. काय आहे याचा विस्तार अजूनही पुष्कळ करणं शक्य आहे, परंतु मी तिकडे अधिक खोलवर जाणार नाही. फक्त एक संकेत देऊन जातो ज्याने त्याने विचार करायला हरकत नाही. जगद्गुरू शंकराचार्यांनी शतश्लोकी नावाच्या ग्रंथाची रचना केलेली आहे, आणि त्या ग्रंथामध्ये जे उपनिषदांनी श्रेय आणि प्रेय असे दोन पदार्थ सांगितलेले आहेत, या दोन पदार्थाचे दोन दोन विभाग आचार्यांनी केलेले आहे. काम्य श्रेय आणि आत्यंतिक श्रेय, काम्य प्रेय आणि आत्यंतिक प्रेय असे प्रत्येकाचे दोन दोन प्रकार आपल्याला केलेले पाहायला सापडतात. तर त्याचं वर्णन आपल्याला असं त्या ठिकाणी आलेलं आहे, श्रेयः प्रेयश्च लोके द्विविधमभिहितं काम्यमात्यन्तिकं वा काम्यं दुःखैक बीजं क्षणलव विरसं तच्चिकीर्षन्ति मंदाः. हा श्लोक आपण बघून घ्या. या श्लोकामध्ये आपल्याला ते सर्व पाहायला मिळेल. अर्थात तात्पर्य मला असं सांगायचं आहे की सांसारिक भोगांची प्राप्ती किंवा स्वर्गाधिक लोकांची प्राप्ती याला शास्त्रानुसारे हित म्हणता येत नाही, तर परमात्म प्राप्ती हेच खरं हित आहे. परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीकरताचं साधन मिळालं की ते साधनरूपी हित आपलं होत असतं, आणि परमात्म्याची प्राप्ती झाली
परमात्मानुभव झाला, आत्मानुभव प्राप्त झाला, ब्रह्म साक्षात्कार झाला की ते साध्यरूपी हित आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आणि असं जे हित आहे, म्हणजे आत्तापर्यंत मी आपणास जे सांगितलं ते हित कशाला म्हणावं ते आपल्याला सांगितलं. आणि या हिताचा विचार उचित या शब्दामध्ये आहे, की जे आम्हाला उचित आहे, म्हणजे जे आमच्या हिताचं आहे ते कृपा करून आपण मला सांगा. कारण की उचित म्हणण्यामध्येच विचार सांगिततात, उचितामध्ये साध्य साधनांचा समावेश असतो. पण हे काहींना समजत नाही. काहींना साध्य साधन या दोन्ही विषयी अज्ञान असतं. काहींना साध्य माहिती असतं परंतु साधनच माहिती नसतं. काहींना साधन माहिती असतं परंतु साध्य माहिती नसतं. आणि काहींना साध्य साधन दोन्हीचंही ज्ञान असतं पण साधन अंगी करण्यास अंगी शक्ती नसते. म्हणजे बघा, 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिला प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये साध्यही माहिती नाही आणि साधनही माहिती नाही आहे. आणि या प्रकारातला वर्ग कोणता आहे याचा जर विचार करायचा असेल तर उत्तर निश्चितपणे आपल्याला देता येईल. आपल्यासारखा सामान्य साधक वर्ग जो आहे हा असा आहे की धड आपल्याला साध्यही व्यवस्थित माहिती नाही आहे आणि साधनही व्यवस्थित आपल्याकडनं घडत नाही तेही आपल्याला माहिती नाही आहे. देवना संसार तुका दोहीकडे चोर, असं जे तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे की ज्याला साध्य साधन दोन्हीही माहिती नाही आहेत, दोन्हीचंही ज्ञान नाही आहे, तो वर्ग म्हणजे आपणच आहोत. त्यानंतर एक वर्ग असाही आहे की ज्याला साधनं माहिती आहेत परंतु या साधनाने जायचं कुठे, साध्य काय आहे ते साध्य त्याला माहिती नाही. काही जण अशी आहेत, साध्य कळतंय परंतु साधनच माहिती नाही आहे. चौथा वर्ग असा आहे की त्यांना साध्यही कळतं साधनही कळतं पण अडचण अशी की साध्य कळून ते साधन करण्याकरता अंगी शक्ती नाही. मोठी अडचण आहे की नाही हो. नेहमी साध्य साधनामध्ये व्यभिचार नसेल तरच साध्य हे सिद्ध होत असतं. अर्जुनाचा व्यामोह असा होता, 1 युद्ध करणं उचित की परत जाणं उचित, 2 राज्य स्वीकारणं उचित की भिक्षांनावर निर्वाह करणं उचित, 3 गुरुजनांचा वध करून युद्ध करणं उचित का शस्त्र संन्यास उचित. अशा संभ्रमावस्थेत अर्जुन आल्याने या संबंधीच्या निर्णयाची जबाबदारी त्याने भगवंतावर टाकली. धर्मसम्मूढ चेता हा म्हणण्यामध्ये हा भाव आहे. अर्जुन म्हणतो की देवा, धर्म्य काय ते सांग. कारण सगळे पांडव धर्माचरणी होते ही सर्वात महत्वाची बाब आहे. देवाचे अनुग्रहित होते. 2 काय आहे, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्याकरता गेले त्यावेळेला पांडवांची धर्मनिष्ठा भगवंतांनी स्वतः दुर्योधनाला सांगितले होते. भगवान म्हणाले होते, पांडवान द्विषसे राजन मम प्राणा हि पांडवाः ऐकात्म्यम माम गतम विद्धी पांडवैर धर्मचारिभिः. याचा अर्थ की हे दुर्योधना, तू पांडवांचा द्वेष करतोयस पण एक लक्षात ठेव, पांडव माझे प्राण आहेत. ते आणि मी एकरूपतेला प्राप्त झालेलो आहोत. मी त्या पांडवांशी एकरूप झालो का, धर्मचारिभिः, कारण की ते धर्माने वागणारे आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जो धर्माने वागणारा आहे परमात्मा त्याच्याशी एकरूप होतो. परमात्म्याचा अनुग्रह त्या व्यक्तीवर होत असतो. आणि असं असल्यामुळे धर्माचरण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सगळं काही सुटलं तरी चालेल परंतु जीवनातील धर्माचरण सुटता कामा नये.
धर्मो रक्षति रक्षितः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत असतो. भगवान पांडवांशी एकरूप झाले कारण धर्माचरण. ज्ञानोबारायांनी हरिपाठात म्हणलंय, द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचे राणे पांडवा घरी. असो, पांडव धर्माचरणी होते या संदर्भातला आणखी एक आपल्याला दाखला हवा असेल तर द्रौपदी स्वयंवरानंतर पांडवांमध्ये स्त्री निमित्त कलह होऊ नये म्हणून नारदांनी उपदेश केल्याचं वर्णन आहे. एक चंपू भारत नावाचं काव्य आहे, त्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे. एकस्मै स्पृहयालूनाम इष्टाय सुधियामपि करस्थमेव ब्रुवते कलहन निधनावधीम. म्हणजे एकाच गोष्टीची इच्छा करणाऱ्या अनेकांमध्ये निश्चितपणे कलह होत असतो आणि तो कलह त्याचा शेवटचं टोक कोणतं असतं तर निधनावधी, मरण हे त्याचं शेवटचं टोक असतं. असं असल्यामुळे आता तुम्हा पाचही भावांमध्ये द्रौपदी ही एकमेव स्त्री आहे आणि पाचांचाही तिच्याविषयी अभिलाष असणार आहे. मग या द्रौपदी निमित्त आपणा पाचांमध्ये कलह होऊ नये म्हणून आपण काहीतरी मर्यादा एक घातल्या गेली पाहिजे, असा विषय या ठिकाणी आहे. काय आहे, महाभारतामध्ये याचं पुष्कळ विस्तार आणि चिंतन आहे. मी फक्त प्रश्न आपणासमोर ठेवून जातो. जर अगदी ऐकायची इच्छा असेल तर मग त्याचं वर्णन नंतर करेन. की आजपर्यंत आपण बहुपत्नीत्व हे ऐकलेलं आहे की एका पुरुषाला अनेक पत्न्या आहेत असं आपण ऐकलेलं आहे, परंतु एका स्त्रीला अनेक पती अर्थात बहुपतित्व हे कधी ऐकलेलं नाही. आणि या ठिकाणी मात्र हे बहुपतित्व होत होतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की बहुपतित्व मान्य आहे की नाही, योग्य आहे की नाही, असा हा प्रश्न आहे. आत्ता मी त्या प्रश्नाकडे वळत नाही, परंतु त्याचे उत्तरं आहेत. एका स्त्रीला अनेक पती असल्या कारणाने त्यांच्यामध्ये वादविवाद होतील म्हणून काही मर्यादा असावी. काय मर्यादा असावी तर द्रौपदीने प्रत्येक पतीजवळ वर्षातून 2 महिने 12 दिवस राहावं व पाचापैकी कोणाही एकाबरोबर एकांतात असता दुसऱ्याने त्या अवस्थेत त्या दोघांना पाहिले तर पाहणाऱ्याने 12 वर्ष वनवास भोगावा असा नियम केला. सर्व पांडवांनी हे मान्य केलं आणि धर्माचरण हा पांडवांचा किंवा अर्जुनाचा हा स्थायी भाव होता म्हणून अर्जुनाने तसा वनवास भोगल्याचं वर्णनही आपल्याला पाहायला मिळतं. असो, तात्पर्य या सगळ्या चरित्रातून आपण एकंदरीत पाहिलं तर पांडव हे धर्माचरणी असल्या कारणाने अर्जुन देवाला म्हणतो की मला धर्मोचित जे असेल ते सांगा. आता प्रश्न निर्माण होतो, जे धर्माला अनुसरून असेल ते सांगा असं म्हणतात, तर धर्म म्हणजे काय? धर्म शब्दाची आणि अधर्म शब्दाची व्याख्या भागवतामध्ये आलेली आहे. अजामिळ आणि यमदूत यांचा ज्या वेळेला प्रसंग आहे त्यावेळेला त्या प्रसंगात यमदूतांनी असं म्हटलंय, वेद प्रणिहितो धर्मः अधर्मस्तद्विपर्ययः. अर्थात वेदाने जे सांगितलेलं आहे त्याला धर्म म्हणा, वेदाने जसं विधान केलेलं आहे त्याला धर्म म्हणा, आणि जे वेद विरुद्ध आहे त्याला अधर्म म्हणा. अर्थात धर्म म्हणजे काय तर वेदबोधित कर्म म्हणजे धर्म आहे, असं शास्त्र ग्रंथांमधून धर्मलक्षणांचं प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या धर्मामध्ये काही धर्म ही साध्य प्रधान फल निर्देशित करणारे असतात, तर काही धर्म हे साधन प्रधान म्हणजे इति कर्तव्यता दाखवणारे असतात. निश्रेयस हे धर्माचं साध्य आहे आणि वेद प्रतिपादित क्रियानुष्ठान
हे धर्माचं साधन आहे. धर्म म्हणजे काय याची एक आपण भागवतामधून प्रमुख व्याख्या पाहिली. शास्त्रग्रंथांमधून काही अनेक व्याख्या आहेत, तर थोडा विचार मी फक्त आपणासमोर मांडतो. वैशेषिक दर्शनामध्ये यतोभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्मः अशी व्याख्या केलेली आहे. म्हणजे ज्यापासून इह परत्र अभ्युदय व निश्रेयस मिळू शकतो तो धर्म आहे. बर, यहा जगतः स्थिती कारणम प्राणिनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस हेतु स धर्मः. आचार्यांनी अशी व्याख्या केलेली आहे की जो जगाच्या स्थितीचं कारण आहे आणि प्राण्यांच्या साक्षात उत्कर्षाचं व मोक्षाचं कारण आहे त्याला धर्म असं म्हणा. बरं, व्यासांनी महाभारतामध्ये व्याख्या केली आहे. धारणात धर्म इत्याहु धर्मो धारयते प्रजाः यत्स्यात् धारण संयुक्तम तद्धर्म इति कथ्यते. अर्थात सर्व प्रजा या धर्माने धारण केलेल्या आहेत. जगामध्ये धार्मिक माणसालाच मानसन्मान प्राप्त होतो. धर्मिष्ठम लोके प्रजा उपसरपंती. बरं, अजून धर्म म्हणजे काय तर धर्मशास्त्रीय निबंधकारांची धर्म व्याख्या अशी आहे. इष्टप्राप्ती अनिष्ट परिहारार्थो अलौकिको उपायो धर्म. म्हणजे इष्टप्राप्ती व अनिष्टाचा परिहार करून देणारा अचूक अलौकिक उपाय म्हणजे धर्म आहे. अशा अनेक व्याख्या आहेत. सगळ्या व्याख्या आता मला इथे सांगणं शक्य नाही. धर्माची साधनं आणि लक्षणं या प्रकारची आहेत. एक, विहित कर्मजन्य अदृष्ट विशेषः धर्मः. म्हणजे काय, विहित कर्मापासून किंवा कर्माचरणापासून उत्पन्न होणार विशिष्ट अदृष्ट पुण्य म्हणजे त्याला धर्म म्हणा. हे पूर्वमीमांसकातील प्रभाकरांचं धर्मलक्षण आहे. आचार परमो धर्म श्रुत्युक्त स्मार्त एवच. अर्थात श्रुती आणि स्मृती यांनी सांगितलेला आचार हाच खरा धर्म आहे असं म्हणून म्हटलेलं आहे. बर, वेद प्रतिपाद्य प्रयोजनवद अर्थो धर्म. म्हणजे वेदाने सांगितलेला आणि प्रयोजनयुक्त असा जो इष्टार्थ आहे तोच धर्म आहे असं अर्थसंग्रहामध्ये लौगाक्षी भास्करांनी सांगितलेलं आहे. एकतर वेदाने सांगितलेलं असावं आणि काहीतरी प्रयोजनाला उद्देशून सांगितलेलं असावं असा जो अर्थ आहे त्याला धर्म असं म्हणतात. ठीक. 4, चोदना लक्षणोर्थो धर्म. म्हणजे ज्याचं स्वरूप वेदाच्या अधीन आहे आणि जो इष्टार्थाला देतो तो धर्म आहे असं जैमिनींचं सूत्र आहे. पण इथे या सूत्रामध्ये चोदना शब्दाचा अर्थ काय तर क्रियाप्रवर्तक वचन असा आहे. म्हणून चोदनेति क्रियायाः प्रवर्तकम वचनम असं त्या सूत्रावर मधील चोदना शब्दाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून चोदना म्हणजे विधी असा अर्थ होतो. वेद या शब्दामध्ये विधी, मंत्र, नामधेय, निषेध आणि अर्थवाद या 5चा समावेश असतो. मग आता विधी म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, नामधेय म्हणजे काय, निषेध म्हणजे काय आणि अर्थवाद म्हणजे काय यामध्ये याचा सुद्धा विचार स्वतंत्र आहे. विधी किती प्रकारचे, 3 प्रकारचे विधी पूर्वमीमांसेने आपल्याला सांगितलेले आहेत. नियम विधी, अपूर्व विधी आणि परिसंख्या विधी. त्यानंतर अर्थवादाचाही विचार करत असताना 4 प्रकारचा अर्थवाद सांगितलेला आहे. स्तुती, निंदा, परकृती आणि पुराकल्प 4 प्रकारचा अर्थवाद आहे. मी आत्ता सध्या तिकडे वळत नाही, आपणाला इतक्या खोल आत्ता घेऊन जात नाही. परंतु असा 5चा समावेश या वेद या शब्दात होतो. तर काहींच्या मते वेदातील चोदना म्हणजे विधी हाच मुख्य विभाग असल्याने त्याचं ग्रहण करण्यात इतर विभागांचंही ग्रहण होतं. आणि चोदना या एकदेशपर शब्दाचा सकल वेदपर असा अर्थ ठरतो. या दृष्टीने चोदना लक्षणोर्थो धर्म याचा अर्थ वेद प्रतिपाद्यो अर्थो धर्म असा आहे.
तसेच अर्थ म्हणजे इष्टार्थ असा अर्थ आहे. कारण की अर्थ या शब्दाचं लक्षण जैमिनीने असं केलेलं आहे, अर्थ्यते फलजनकत्वेन प्रार्थ्यते इति अर्थः. म्हणजे फलाचं जनकत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे ज्याची अपेक्षा सर्वांकडनं केली जाते त्यालाच अर्थ असं म्हणतात. हा एवढा विचार जो आहे ना तो यासाठी करतोय कारण की वेद प्रतिपाद्यत्व हा एक धर्माचा मुख्य घटक अवयव असल्याने धर्मशास्त्र म्हणजे वेदच ठरतात आणि वेदासारखं दुसरं शास्त्र नाही. नास्ति वेदात परम शास्त्रम अत्री स्मृतीमध्ये असं वर्णन आलेलं आहे. पण वेदातील धर्मज्ञान हे सहजगत्या समजत नाही, म्हणून त्या वेदातील धर्मज्ञानाची अधिक स्पष्टता ही स्मृती ग्रंथकारांनी केली. अनेक स्मृती आहेत आणि म्हणून स्मृतींनाही वेदाप्रमाणे धर्मशास्त्र म्हणून संबोधलं गेलं. धर्मशास्त्रं तुवै स्मृती ही मनू महाराजांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे. तात्पर्य काय आहे? धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः. आपण धर्माचा नाश केला तर धर्मही आपला नाश करेल आणि आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्मही आपलं रक्षण करेल. असं धर्माला महत्त्व असल्याने अर्जुन देवाला म्हणाला, धर्मानुसार मला यथार्थ कर्तव्य सांगा. कारण धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा लोके धर्मिष्ठम प्रजाः उपसर्पन्ति धर्मे सर्वं प्रतिष्ठितं तस्मात् धर्मं परमं वदन्ति. नारायण उपनिषदामध्ये हे वर्णन आलेलं आहे. धर्म हीच जगाची प्रतिष्ठा आहे आणि यामुळे धर्म सर्वात श्रेष्ठ आहे, धर्मात सर्व प्रतिष्ठित आहे. आणि या धर्मामध्ये सुद्धा पुन्हा दोन प्रकार आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि एक निवृत्ती लक्षण धर्म आहे. प्रवृत्ती लक्षण धर्म हा वर्ण व आश्रम यांना उद्देशून सांगितलेला असून त्या प्रवृत्ती लक्षण धर्माचं फलेच्छेनं आचरण केल्यास त्याने ऐहिक व पारलौकिक उत्कर्ष प्राप्त होतो आणि निष्काम बुद्धीने प्रवृत्ती लक्षण धर्माचं आचरण केल्यास त्याने चित्तशुद्धी होते. आणि निवृत्ती लक्षण जो धर्म आहे हा विशेषतः मुमुक्षूंसाठी आहे. म्हणून जगद्गुरू शंकराचार्यांनी या श्रीमद भगवद्गीतेवरती जे भाष्य लिहिलेलं आहे त्या शांकर भाष्यामध्ये सुरुवातीलाच असं वर्णन आलं आहे, द्विधो हि वेदोक्तो धर्म हा प्रवृत्ती लक्षण निवृत्ती लक्षणश्च. आणि गीतेने धर्माला श्रेष्ठत्व दिल्याने एवढा विचार केला की एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः. जो या धर्माने प्रवर्तित चक्र त्याप्रमाणे वागत नाही, आघायुरिंद्रिया राम मोघम पार्थस जीवती, तो पापी आहेत आणि तो व्यर्थ जगला असं म्हणा. किंबहुना भगवान पुढे बोलले, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. स्वधर्मामध्ये जगणं, स्वधर्मामध्ये मरण चांगलं आहे, परंतु परधर्माचा आश्रय करणं हे अत्यंत निंदनीय आहे. मग स्वधर्म म्हणजे काय आणि परधर्म म्हणजे काय याचा विचार तिसऱ्या अध्यायात आपण करणार आहोत. मग देवा आता सध्याच्या मितीला तर शस्त्र संपात सुरू झाला आहे. म्हणजे दोन्ही बाजूने शंख वगैरे वाजवल्या गेलेले आहेत आणि हळूहळू बाणं वगैरे दोन्ही बाजूनी सुटलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये युद्ध करणं यात माझं हित आहे का युद्ध न करण्यात माझं हित आहे? बरं, युद्ध करणं हे धर्म्य आहे का युद्ध न करणं हे धर्म्य आहे? हे आपण कृपा करून सांगा. अशी या 7व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताची शरणागती पत्करलेली आहे. बरं, युद्ध करावं की करू नये याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये ही जी चलबिचल निर्माण झालेली आहे ही का? तर त्या संदर्भामधले जे काही त्याचे विचार आहेत ते विचार अर्जुन आणखी एका 8व्या श्लोकामध्ये थोडंसं सांगणार आहे. नहि प्रपश्यामि ममापुनद्यात् यच्छोकमुशोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. या 8व्या श्लोकामध्ये
तो विचार मांडतात. तर या 8व्या श्लोकाचं चिंतन हे आपण पुढील सत्रात करणार आहोत. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प श्रीमद स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.